खाया? एप्पल। एप्पल। दूध। और ऑलिम्पियाडचा फॉर्म घेतलाय का सोबत? हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी मोनिका तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर सकाळी ना छान मस्त अशी अंगणाची साफसफाई केली आणि ना इथे पक्षी ओरडत होते, तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं. इथे माझी अंघोळ वगैरे सगळं काही झालेलं होतं आणि लगेच ना किचनमध्ये आली. आज पटकन सगळं आवरलं आणि त्यानंतर मी किचनमध्ये आली. आता इथे रात्रीची जी काही भांडी आहे ना तीच आता सगळं लावून घेत आहे, कारण की ओटा रिकामा करायचा म्हटलं तर रात्रीची जी काही भांड्यांमधली भांडी आहे टोपल्यामधली ती पूर्ण लावून घ्यावी लागते, त्याच्यानंतरच ओटा जो आहे तो रिकामा वाटतो. आता इकडे सगळं होत आहे तोपर्यंत तिकडे मुलंही उठलेले होते आणि त्यांचीही धावपळ सुरू होती. ब्रश करायचं, इकडे तिकडे जायचं. आता इथे मुलांचं ब्रश वगैरे झालेला होता, त्यासाठीच मी त्यांना दूध जे आहे ते आता इथे गरम करून दिलं. आणि ना मागे कमेंट आली होती की ताई प्लास्टिकचा कप वापरू नको, पण रिधूचा ना आज थोडासा हट्ट होता की मम्मी मला तो ग्रीनवालाच कप पाहिजे, त्यासाठी तो द्यावा लागला. आणि माझी चूक अशी झाली की मी ना अजूनपर्यंत जो काही कप आहे तो बदलवून आणलेला नाही आहे, म्हणजे दुसरा विकत जो आहे तो घेतला नाही आणि नवीन दिसलं की मग तो कप जो आहे तो विसरून जाईल. पण असो, तिथे मी चेंजेस करणार, त्यामुळे खरंच सो सॉरी. तर इथे ना आता आलूचे जे चकत्या आपण पाडतो ना म्हणजे चिप्ससाठी, त्यापेक्षा थोडंसं जाड मी आलू जो आहे तो कट करून घेतला. कांदा टमाटर कुठलंच काही टाकलेलं नाही आहे. मस्तपैकी जिरा मोहरीचा तडका दिला आणि आलू त्याच्यामध्ये टाकून छान असं 2-3 मिनटं झाकून ठेवलं आणि नंतर ना त्याच्यावर थोडंसं तिखट मीठ आणि थोडंसं काही मसाले वगैरे असेल तेही आपण टाकू शकतो आणि नंतर थोडंसं सांबार वगैरे टाकून घेतला. इतकी मस्त 2-4 मिनटामध्ये बनणारी आणि कधीच ऑप्शन नसेल कुठलं भाजीचं त्यावेळेस ना ही भाजी एकदम मस्त झटकेपट होऊन जाते आणि मुलांना ना इतकी आवडली की मुलं घरी आल्यावर म्हणत होते की मम्मी मला रिटर्न देशील. त्यानंतर ना मुलांसाठी ॲपल कट करतच होती, तेवढ्यात ना दूधवाले दादा आले. दूध वगैरे घेतलं आणि लगेच मग ना एकाला पाहिजे टर्फलासहित आणि दुसऱ्याला पाहिजे किसून, म्हणजे जे काही वरचं टर्फल असते ना ते काढून पाहिजे. त्यासाठी दोघांना 2 त्यांच्या आवडीनुसार कट करून त्यांना देऊन दिलं. आता इथे अंघोळ वगैरे झालेली होती आणि त्यांची जी तिकडे तयारी आहे ना तीसुद्धा सुरू होती. ज्यावेळेस अहो घरी असते ना त्यावेळेस माझा जो ताण असतो ना मुलांच्या तयारीचा तो कमी होतो, म्हणजे की जे काही धावपळ असते ना माझी ती थोडीशी थोडक्यात वाचते. बाकी तर किचनचं जे काही काम आहे ते तर आपल्याला करावंच लागते. तर आता इथे पटकन टिफिन वगैरे रेडी झालेला होता. आता मुलांना इकडे टिफिन पॅक केला आणि आता ना त्यांची स्कूलमध्ये जायसाठीची जी तयारी आहे ती झालेली होती आणि ते बसलेले होते दोघंही 2 साईडला ॲपल खात. सकाळी सकाळी 2 भावामध्ये भांडण नाही होणार असा एकही दिवस होत नाही. जेव्हा रिधू छोटा होता ना तेव्हाच मी तो खूप केअर करायचा, पण सध्या असं होते आमच्या घरामध्ये की त्याला असं काऊन मला असं काऊन. आणि 2 मुलं जेव्हा जेव्हा मोठे मोठे होत जाते ना मला वाटते प्रत्येक आईचं ना हे एक असेलच डोकेदुखी की मुलांचं ते बघावंच लागते. त्यातल्या त्यात स्मितूला ना आज अजिबातच यायचं नव्हतं कॅमेरामध्ये, म्हणून म्हटलं जाऊ दे त्याला साईडला ठेवूया. हॅलो, नाश्ता केला? गुड्डू क्या खाया आपने नाश्ते में? ब्रेकफास्ट में क्या खाया? क्या खाया? एप्पल। एप्पल। दूध। और दूध पिया। दूध में क्या डाला था मम्मी ने? हॉर्लिक्स। क्या? हॉर्लिक्स। हॉर्लिक्स खाने से क्या होता है? बॉडी। कैसी बनती है बॉडी बता? काही दिवसांपूर्वी रिधू अजिबातच दूध पित नव्हता, त्यासाठी ना त्याला थोडंसं हॉर्लिक्स जे आहे ते देणं सुरू केलेलं होतं मी दुधामध्ये. भुलू बाय बाय. भुलू बाय. दादाला दे बास्केट. ए ऑलिम्पियाडचा फॉर्म घेतलाय का सोबत? तर तुम्ही नंतर एक बाय पिला. मितू बाय.
काल ना मी स्मितूचे पैसे भरायला गेलेली होती ऑलिम्पियाडसाठी, तर त्याची टीचरच अब्सेंट होती, त्यामुळे ते दिले नव्हते. म्हणून आज मग त्यांना सांगितलं की देऊन द्यान, पण सकाळच्या वेळी काही तिथे घेत नाही. दुपारच्याच वेळी रूल आहे की जे काही असेल ते आपल्याला दुपारच्याच वेळी जाऊन त्याचं पे वगैरे करावं लागते. तर तुमचीही मुलं ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होते का, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मस्त असं चहा वगैरे पिला आणि बसल्या बसल्या अर्धा तास कसा निघून गेला ना काही माहीतच नाही. म्हणून म्हटलं चला आता थोडंसं शेवचिवडा होता तोच इथे खाऊन घेतला आणि विदर्भ स्पेशल आलू वांग्याची जी काही भाजी आहे ना ती बनवली होती आणि सकाळपासूनची जी कणिक भिजवलेली असते त्याच्या पोळ्यासुद्धा टाकायच्या होत्या, तर त्याही टाकून घेतल्या. आणि मग तर तुम्हाला माहितीच आहे इथून जे काही क्लिनिंगचं रुटीन असते ना ते असते. तर काल ना मला एक कमेंट आलेली होती की तो लादी जे आहे ते किती काळपटल्यासारखे दिसते, पण खरं सांगू का थोडंसं कॅमेऱ्याचा तो इफेक्टही असू शकते, पण जो काही मॉप आहे ना तो माझा नवीनच आहे आणि तो पूर्णपणे क्लीन आहे. आणि मला इतकी सवय आहे की या क्लिनिंगमुळे आमच्या दोघांमध्ये कितीतरी असे भांडणं होते की तुझं हे सारखं नेम चालू असते. तर खूपदा असं होते की मी सर्फ टाकून किंवा एखादी साबणीचं हात वगैरे घेऊन त्याचा जो फेस वगैरे निघतो ना त्याने तो मॉप जो आहे तो क्लीन करते. तर त्या बाबतीतनं मलाच ते पटत नाही की असं तसं ठेवलेलं. तर असो, इकडे भांडे वगैरे छान स्वच्छ झाले, ओटा वगैरे क्लीन केला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लाईव्ह की मी मॉप जो आहे ना तो पूर्ण हँडलपासून तर पूर्ण जिथे आपण पुसतो ना तिथपर्यंत पूर्ण सर्फनी किंवा साबणीने वॉश करूनच नंतर तो वाळू घालून देते. त्यानंतर मुलांचे कपडे मी सर्फमध्ये टाकलेले होते, आता तेच इथे स्वच्छ करायचे होते. त्यानंतर जे काही मागचं अंगण आहे ना ते मस्त असं पाणी टाकून टाकून झाडते. आता ही एवढी बेकार सवय आहे ना की याच्यामध्ये माझे 10 मिनटं जाते. जेवढं स्वतःचं स्किन केअरकडे लक्ष देत नसेल ना तेवढं या अंगणाची मी काळजी घेत असते. तर हा ब्लॉग होता आपला दीप अमावस्येच्या दिवशीचा. त्यासाठीचा जो खणाची पूजा आहे ना आमच्याकडे जिवतीचा खण याला म्हणते, तर तीच ही संध्याकाळी आम्ही पूजा केलेली होती. इतकं प्रसन्न वातावरण वाटते ना इथे बघू शकता तुम्ही, दिसायला फुलंही नाही आहे आणि पानंही नाही आहे, कुठल्याच गोष्टी नाही आहे. तरीसुद्धा जेव्हा आपण छान असे दिवे लावतो, धीप अगरबत्ती जे काही असते ना धूप आणि अगरबत्तीचा सुगंध घरामध्ये दरवळतो, त्याचबरोबर थोडंसं काहीतरी तळण करतो सणानिमित्ताने, त्यावेळेस घरात खरंच खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि एकदम असं मस्त वाटते. आणि इथून जे काही सण आहे ते सुरूसुद्धा होते. तर मी बरेच असे व्लॉगर बघितले की मराठवाड्याकडले आहे किंवा इकडले तिकडले, पण आमच्या विदर्भातले खूप कमी व्लॉगर आहे. तर माझी अशी इच्छा आहे की यावर्षी जिथून इतके सण जे सुरू होते ना आमच्याकडे ज्या पद्धतीने सेलिब्रेट करतो आम्ही ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. चला तर भेटू उद्याच्या नवीन व्लॉगसोबत, तोपर्यंत बाय.